प्रभाग क्रमांक 4 चाळीसगाव नगरपालिकेला 106 वर्षाची मोठी परंपरा लाभली आहे. उत्तर महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर असा भौगोलिक भवताल चाळीसगावला लाभला असून गत 3.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या दमदार व दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची विकास कामे शहरात साकारली आहेत. यामुळे संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. बदल घडू शकतो हा विश्वास शहरवासियांमध्ये निर्माण झालाय तो यामुळे. विकासाची ही एक्सप्रेस प्रभाग क्रमांक 4 मध्येही पोहोचली आहे. स्मार्ट प्रभाग, स्मार्ट चाळीसगाव अशी जलद विकासाची जिवंत कहाणी आहे. प्रभागांमधील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत. यापुढेही प्रभाग विकासाचे हे मिशन सुरूच राहणार आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या दूरदृष्टी, नियोजन शक्ती आणि सततच्या विकास दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण कामांना गती मिळाली आहे. दादांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे या प्रभागात 8.5 कोटी रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत. 2.55 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच 1.95 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण 12.55 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी प्रभावीपणे उपयोगात आणला जात आहे. प्रभागात आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या सशक्त विकास दृष्टीमुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे झालेली आहेत. त्यात दयानंद हॉटेल ते खरजई नाका हा महत्त्वाचा मार्ग अत्यंत खराब अवस्थेत होता. त्यासाठी आपल्या भाजपा सरकारच्या सत्तेच्या पहिल्याच टप्प्यात 2.15 कोटी रुपये मंजूर करून काही भाग काँक्रिटीकरण व उर्वरित डांबरीकरण करण्यात आला, ज्यामुळे प्रभागाची वाहतूक सोय अधिक सक्षम बनली. आता याच रस्त्याचे राज्य शासनाच्या हायब्रिड ॲन्युटी योजनेतून संपूर्ण 7 मीटर रुंद काँक्रिटीकरण काम आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले आहे. याच दृष्टिकोनातून भडगाव रोडवरील समर्थ मॉल ते एस.टी. पाटील सर ते अजिंक्य बिल्डिंग येथून खरजई रोड पर्यंतचा विस्तृत मार्ग 90 लाख रुपये खर्चून सुधारण्यात आला आहे. प्रभागातील ठाकूरसिंग महाराज सत्संग हॉल जवळील रस्त्याची सुधारणा 85 लाख रुपये निधी वापरून करण्यात आली असून भडगाव रोड ते योगेश प्रोव्हिजन, वेद मंजिरी, सतीश शिरुडे यांच्या घरामार्गे प्रदीप एकनाथ शिरुडे यांच्या घरापर्यंतच्या भगवती विहार परिसरातील रस्ते 70 लाख रुपये खर्चून सुधारण्यात आले आहेत. याशिवाय शास्त्रीनगर येथील घृष्णेश्वर हाऊसिंग सोसायटी मधील खुली जागा 65 लाख रुपये निधी वापरून विकसित करण्यात आली आहे. तसेच शास्त्रीनगर दुर्गादेवी मंदिराजवळील परिसराचे सुशोभीकरण देखील 65 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. ही दोन्ही कामे आमदार मंगेशदादांच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत. प्रभाग क्रमांक 4 अधिक सुरक्षित, प्रकाशमान आणि आधुनिक बनवण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात सोलर स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आले आहेत, जी त्यांच्या पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन विकासाच्या विचारांची जाणीव करून देते. प्रभाग क्रमांक 4 मधील हा संपूर्ण विकास प्रवास म्हणजे आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या सातत्यपूर्ण कामशैलीचा, दृढ निश्चयाचा आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचा जिवंत पुरावा आहे. चला तर मग आपल्या प्रभागाला विकासाच्या वाटेवर आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होऊया. स्वच्छ, सुंदर व द बेस्ट चाळीसगाव असा ध्यास असणाऱ्या भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांना, तसेच प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण अ गटातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे तरुण तडफदार उमेदवार हर्षल देवीदास चौधरी यांना व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब गटातून सामाजिक कार्यकर्ते भावेश कोठावदे यांच्या पत्नी सौ प्राजक्ता भावेश कोठावदे यांना कमळ या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती.